श्रावणात महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी आणि भरभराटीसाठी हे उपाय नक्की करा। आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी, त्यांना नोकरीत बढती मिळवण्यासाठी, त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल तर, नशिबाची साथ मिळत नसेल तर श्रावण महिन्यात हे 5 कामे अवश्य करा। त्याच्या कामाला यश नक्की लाभेल। तुमच्या नशिबात सुखसमृद्धी येईल। तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल। तुमच्या परिवारावरती कोणतेही संकटे येणार नाहीत। श्रावणात या गोष्टी केल्याने घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि तुमच्या पतीला कामात यश मिळेल आणि भरभराट होईल। तर मैत्रिणींनो, कोणते उपाय आपल्याला श्रावण महिन्यात करायचे आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। उपाय आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा। एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात काळे तीळ मिसळा। सकाळी याच पाण्याने स्नान करावे। स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये 2 चमचे कच्चे दूध टाकून महादेवाला अर्पण करावे। शिवलिंगाला जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप करा। हा उपाय श्रावणातील किमान 15 दिवसापर्यंत करावा लागेल। यामुळे तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल। 2. श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल। करिअरमध्ये येणारे अडथळेही दूर होतात। त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावे। बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनात अपार यश मिळते। विशेषतः श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा। संध्याकाळी महादेवासमोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची आठवणीने घाला। यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीसोबतच धन आणि धान्यही भरपूर येईल। मंडळी, श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेबरोबरच स्त्रियांची काही विशेष गोष्टी कराव्या, ज्यामुळे देवी पार्वती प्रसन्न होईल। अखंड सौभाग्याचे वरदान देते। श्रावणात विवाहित महिलांनी दररोज हिरव्या बांगड्या घालायला पाहिजेत। पतीच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी हिरव्या रंगाच्या बांगड्या दान कराव्यात। हे दान तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरेल। यासोबतच तुम्ही देवी पार्वतीला हिरव्या बांगड्या अर्पण केल्यास तुमच्या पतीला विशेष फायदा होईल। तिसरा उपाय। हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त पूजेची एक सुपारी लागणार आहे। ही सुपारी आपल्याला कोणत्याही पूजेच्या दुकानावरून सहज उपलब्ध होईल। हा उपाय करण्यासाठी आपल्याला नवीनच सुपारी आणायची आहे। घरातील कोणतीही जुनी सुपारी आपल्याला वापरायची नाही। ही सुपारी बाजारातून आणल्यानंतर कोणत्याही वेळी आपण देवघरात ठेवू शकता। या सुपारीवर हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करावी। त्याचबरोबर त्या सुपारीची दिव्याने ओवाळणी सुद्धा करायची आहे। त्यानंतर आपल्याला या सुपारीला पाहून एक मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे। मंत्र पुढील प्रमाणे आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। या मंत्राचा आपल्याला 21 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर एका पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये ही सुपारी बांधायची आहे। त्यानंतर ही सुपारी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाव्या किंवा उजव्या बाजूला वर लावायची आहे। परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की ही सुपारी आपल्याला घराच्या आतील बाजूने लावायची आहे। असे केल्याने आपल्या घरातील सदस्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होऊन लागेल। श्री स्वामी समर्थ मंडळी, जय जय श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा।